संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाया. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका मने साधन सुलभ गोमटे, तुका मने साधन सुलभ गोमटे. परी उपदिष्टे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. वरं दृष्टिकाया समनस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग
वन्दे परमानन्दमाधवम् कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विना शंभो मज कोण तारी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा हरि ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलारथमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी मस्तकाये पायावरी मस्तकाये पायावरी करी संताचा एक अशी सुद्धा भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्तचित्तांजनं सदैव सुखीच्य गुच्छ मस्तकं सुनादवे मुहस्तनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णसागरं मनोजगर्भमोचनं विशाललोकलोचनं विलोकगोपशोचनं नमामि पद्मनाभं तारविन्दमुखरं श्रीकावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं विठ्ठल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग करतुम आकर्तुम अन्यथा करतुम षडगुण ऐश्वर संपन्न पंढरीश परमात्म्याचे गडी बाळ भगवत भक्त पंचम वेद ज्यांनी निर्माण केलाय वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी शोभणारे छत्रपती शिवाजी राजांचे आद्य गुरु जगमान्य देवमान्य संत श्री तुकोबराय यांचा चार चरणांचा साधा सरळ सोपा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंग आज चिंतना करता निवडला आहे विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हा आम्हाला संतांचं महत्व सांगत नाही, नामस्मरणाचंही महत्व सांगत नाही, देवाचंही महत्व सांगत नाही, तर मग महत्व सांगतात कशाचं? तर संत चरण रजाचं, संत चरणाच्या धुळीचं,
संत चरणराज सहज जरी अंगावर आले तरी वासनेचं बीज जळून गेल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का वासनेचं बीज जळून गेलं मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुकोबरा या अभंगामध्ये का हो तुकोबरा, आतापर्यंत आम्ही कथा कीर्तन ऐकले, भगवंताचं महत्व ऐकलं, नामस्मरणाचं ऐकलं, तुम्ही आज नवीनच विषय मांडला. संत चरणरज धुळीला कुठं महत्व असतं का? पण आहे, संत चरणरजाच्या धुळीलाही महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये श्रीरामनगरमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आमच्या वाघ परिवाराच्या योजनेतून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नामजप यज्ञ सोहळा, त्या सोहळ्यामध्ये हजेरी लावण्यासाठी कीर्तनाला विशेष उपस्थिती आमचे शांतीब्रह्म गुरुतुल्य पितृतुल्य असणारे आमचे पितरवाड महाराज, त्यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्याच बाजूला छत्रपती संभाजीनगरचं भूषण गायनाचार्य गायना सम्राट आमचे सुरडकर गुरुजी, त्यांनाही धन्यवाद. आमचे वैजनाथ महाराज गुरुबंधूच आहेत, त्यांनाही धन्यवाद. बाकी सर्व आमचा हनुमान भजने, ज्यांच्या सान्निध्यात वाढून मी घडले, ज्यांच्या सोबत राहून इथपर्यंत आले, असं आमचं हनुमान भजने मंडळ आणि रुक्मिणी महिला भजनी मंडळ, ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. आमचे प्रकाश नगरचे महारुद्र हनुमान वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, त्यांनाही धन्यवाद. मृदंगावर सुंदर अशी ज्यांची थाप आहे, महाराजांचं नाव मला काही माहिती नाही, त्यांनाही धन्यवाद. ऋषिकेश महाराज, सुंदर महाराज, सुंदर खंबीर असे उभे असणारे आमचे सोपदार बाबा, मी माझ्या मुखानं त्यांचं नाव घेऊ शकत नाही, पितृतुल्य आमचे बाबा, तेही उभे आहेत. आमचे विनेकरी बाबा असतील, हार्मोनियम ज्यांची साथ आहे, आमचे शिंदे सर असतील, ज्यांची नेहमीच मोलाचं योगदान असतं, आमचे आगवान साहेब, त्यांनाही धन्यवाद. आणि तुम्ही बसलेले सर्वच, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा रचित से भक्ती, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि विशेष आमचे YouTube चॅनल वाले, त्यांनाही धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि अभंगाकडे वळते. विठ्ठल महाराज, खरंच कौतुक करावं आमच्या वाघ परिवारांचं. अहो, आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये, या धावपळीच्या याच्यामध्ये कुणाला आपल्या वडिलाचं 10वं घालायला वेळ नाही, 13वं घालायला वेळ नाही, पण अशाही परिस्थितीत 9-9 वर्ष आपल्या वडिलाची पुण्यतिथी करावी, खरंच कौतुक आहे ना. त्यांचं सर्वांनी आदर्श जर घेतला तर किती चांगलं होईल ना. अहो, ज्या वडिलांची सेवा केल्याच्या नंतर कुठंच जायची गरज नाही, आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर कोण्या तीर्थाला जायची गरज नाही, कुठलं व्रत करायची गरज नाही. ज्ञानोबारा म्हणतात, सकल तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी शरीरे लोन कीजे. त्यांची सेवा केल्याच्या नंतर कुठंच जायचं गरज नाही महाराज. कुठल्या तीर्थाला जाऊ नका, कुठल्या क्षेत्राला जाऊ नका, फक्त घरी बसून आई वडिलाची सेवा करा. कारण की तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे, अवघी देवातीचा रूपे, अवघी देवातीचा रूपे, कुंडलीचे कालिके
अवघी देवाची स्वरूपे कुठल्या देवाची पूजा करता, कुठल्या तीर्थक्षेत्राला जाता? माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. बंधन घातलंय. आई वडील जर घरी जिवंत असतील तर काशीला जायची गरज नाही. आणि वकील साहेब तुम्हाला एक सांगू का, तुम्ही फक्त तुमच्या वडिलाची पुण्यतिथी साजरी नाही करत आहात, तर एका संताची, एका साधूची पुण्यतिथी साजरी करतात. कारण की अण्णा कुठल्या संतापेक्षा कमी नव्हते. त्यांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर संत संत म्हणायचं कुणाला? काय व्याख्या आहे संतांची? कुणाला म्हणायचं संत? त्याची संत, त्याची संत, वा महाराज. त्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, न जाणती टाना टोना, नामस्मरणा वाचुनी. संत म्हणावं कुणाला? अहो जी अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परुती माऊली जगा. किती जणाला अहितापासून काढलंय अण्णांनी? किती जणाला मार्गदर्शन केलंय? किती जणाला परमार्थाच्या वाटेला लावले? मग अशा संताची पुण्यतिथी साजरी करतात. संत म्हणावं कुणाला? कुणाला संत म्हणू नये. माझी छोटीशी मुक्ताई सांगते. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विठ्ठल म्हणा बाधू. विठ्ठल विठ्ठल. परमपूजनीय परमादरणीय आमचे बोचरे बापू सुद्धा कीर्तनासाठी हजर आहे, त्यांनाही धन्यवाद. संत कुणाला म्हणावं? गळ्यात मोठमोठ्याला माळा घातल्या म्हणजे संत झाला का? भगवे कपडे घातले म्हणून संत? अण्णांनी कधी भगवे कपडे घातले आठवतो तुम्हाला? भगवे कपडे घातले म्हणजे संत झाला? अहो वारकरी संप्रदायातला संन्याशी कधीच भगव्या कपड्यात गेला नाही. वारकरी संप्रदायाचा संन्याशी नेहमीच पांढऱ्या कपड्यात राहिला. संन्याशी म्हणावा कुणाला? आपण संन्याशीची व्याख्या काय करतो? दारावर मागायला आला त्याला भगवे कपडे असले म्हणजे संन्याशी म्हणतो? नाही महाराज. मी आणि माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्थात तो संन्याशी जाण निरंतर. ज्ञानोबाला सांगतात संन्याशी म्हणावं कुणाला. आणि अशा संताची पुण्यतिथी आज आपण साजरी करत आहोत. अहो ज्या अण्णांनी आमच्या समोर आदर्श ठेवलाय की आम्हाला फक्त 4 महिने काकडा करायचं नाही, तर 4 महिने झाल्याच्या नंतर ही वर्षभर ज्या संतांच्या पुण्यतिथ्या येतील त्या साजऱ्या करायच्या आहेत. कुणाला सुचतं असं सांगा? अण्णाला सुचली ही गोष्ट, संतांची पुण्यतिथी साजरी करायची. कशासाठी करायची? का करायची आम्हाला संतांची पुण्यतिथी साजरी? पुण्यवंत व्हावे, सज्जनांची नावे, सज्जनाची नाव संतांची नाव घेतल्यानंतर पुण्य होतं. बरं नुसतं पुण्यच नाही होत, यदा कदाचित जर तुमच्या हातून काही पाप झालं असेल, महाराज आमच्या हातून पाप तर होऊच शकत नाही. छाती टोकून सध्या जो माणूस 24 तासातले 8-8 तास नामस्मरणात घालतोय त्याच्या हातून पाप होऊ शकतो. विचार करा आमचा हनुमान भजनी मंडळाचा आणि रुक्मिणी महिला भजनी मंडळाचा.
सकाळी 2 तास काकडा असतो, 2 तास हरिपाठ, 2 तास कीर्तन आणि 1 तास घरच्या देवपूजेत. म्हणजे हिशोब लावा किती तास त्यांचे नामस्मरणात जाते. अशा व्यक्तीकडून पाप होऊ शकतं. पण यदा कदाचित जर झालंच, मनुष्य जन्म शेवटी मानव देह आहे, यदा कदाचित जर तुमच्या हातून झालं तर तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे. वाताई तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. अहो नुसतं पुण्य होत नाही, नुसतं पाप जात नाही तर आणखी काय होतं. तुकोबाई म्हणतात पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. संतांची भेट झाल्याच्या नंतर पाप जात, संतांची भेट झाल्याच्या नंतर ताप जातो, संतांची भेट झाल्याच्या नंतर दैन्य जात. काय हवंय आणखी आम्हाला, त्याच्यापेक्षा वेगळं पाहिजे काही. एवढं सामर्थ्य आहे कशात, कशात एवढं सामर्थ्य. तुकोबाला दुसऱ्या चरणात म्हणतात तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. पण कसे इतकं बळ कशात आहे, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. तपात नाही, कुठल्या दानात नाही, कुठल्या व्रतात नाही, असं बळ संतांच्या नामस्मरणात आहे, त्यांच्या चरणात आहे. म्हणून अण्णांनी सांगितलं तुम्हा आम्हाला नुसती दुर्बळ भक्ती करायची नाही, तर जे संत देवाच्या बरोबरीत बसतात. अहो संत तर सांगून गेले देव सारावे परते, पण संत पूजावे आरते. असे देवाच्या तोला मोलाचे संत. संत वेगळे आहेत का देवापासून, नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त त्यांचं अंग वेगळे, नाही तर देव आणि संत वेगळेच नाही महाराज. नाथ महाराज म्हणतात पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती, ओवळी तारती भेद नवरे. देवात आणि संतात भेदच नाही. म्हणून अण्णांनी आम्हाला शिकवलं की वर्षभर संतांच्या पुण्यतिथ्या करायच्या आणि त्याच पुण्यतिथीत अण्णांची सुद्धा पुण्यतिथी आम्ही घातली. म्हणून आज आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला अण्णाच्या पुण्यतिथी निमित्त नामस्मरण करायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये काही काही लोक असे जन्माला येतात, आहे तोपर्यंत समाजाला त्रास देतात, गेल्यावरही समाजाला त्रास देतात. पण आमचे अण्णा होते तोपर्यंतही समाजाला मार्ग दाखवला आणि गेल्यानंतरही त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जर एवढ्या समाजाला नामस्मरण घडत असेल म्हणजे ती व्यक्ती असेल कशी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, जगमादी राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. विभूती विभूती विभूती
असे संत भेटणं खूप दुर्मिळ आहे. तेही आत्ताच्या जमान्यात, आत्ताच्या युगामध्ये. अहो, आत्ताच्या समाजामध्ये धर्माच्या नावाखाली एकमेकांचे मुंडके छाटले जातात. या कलियुगामध्ये धर्माच्या नावाखाली सीमेवर छातीत गोळ्या झाडल्या जातात. अहो, तुमचा धर्म कोणता हे विचारून गोळ्या झाडाव्या. या समाजामध्ये आमच्या अण्णांनी त्या संतांच्या पुण्यतिथी करताना त्यांच्या जातीचा जो विचार केला, त्यांच्या धर्माचा विचार केला नाही महाराज. तो संत कुठल्याही जातीचा असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, संतांना कुठली जात आहे? यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. संतांना कुठला धर्म असतो? यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. कुठला धर्म विचारला? कुणाला धर्म? नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कुठल्या देवाना सुद्धा कुठल्या धर्माचा विचार केला नाही, मग आम्ही करावा? प्रत्येक धर्मासाठी काम केलं माझ्या भगवंतांनी. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जाना विष्णुदास, कानव पात्रा खोदू पिजारी तो दादू, भजेनी अवेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावतीच्या सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. मग आम्ही का विचार करावा? आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, ताई आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि तुम्ही नामपर अभंग घ्यायचा सोडून, रूपापर अभंग घ्यायचा सोडून संत चरणराजाचा अभंग घेतला कसा? याचंही मी तुम्हाला निरासन करणार आहे. कारण की रामनगरच्या श्रोत्यापुढं कीर्तन करायचं म्हणजे कोणी आरागऱ्याची गोष्ट नाही. कीर्तन ऐकून ऐकून हे श्रोते एवढे चतुर झाले की महाराजाकडे ही बोट दाखवायला भिणार नाही. पण महाराजही त्यांच्यातलाच एक आहे, विठ्ठल विठ्ठल. आता मी सांगते तुम्हाला, नामपर अभंग सोडून हा अभंग निवडला कसा? एकीकडे ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर दुसरीकडे तुकोबाराय म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात नाम पुण्य करायचं असेल तर हरिमुखे म्हणा, आणि तुकोबाराय म्हणतात पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जनांची नावे घ्या. एकीकडे ज्ञानोबाराय म्हणतात नामा संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. दुसरीकडे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात पाप जर जाळायचं असेल तर नामस्मरण करा. तुकोबाराय म्हणतात पाप जायचं असेल तर संतांचं स्मरण करा. म्हणजे नामस्मरणाच्या तोलामोलाचा असणारा अभंग, म्हणून आज हा अभंग निवडण्याचा आणि एका संतांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम असल्यामुळे संतपर अभंग घ्यावा
असं मला वाटलं, म्हणून हा अभंग विठ्ठल का हो ताई, तुम्ही एक अर्धा ते पाऊण तास झाला कीर्तन करता आहात, नुसतं संतांचं वर्णन करता आहात, देवाचं नामस्मरण करता की नाही? पण मी सांगून गेले, देव आणि संत वेगळे नाहीतच. अहो कीर्तन कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाचा प्राणच संत आहे, कीर्तनाचा प्राणच नामस्मरण आहे. कीर्तनातून जर संत आणि नामस्मरण वजा केले तर कीर्तन उरतं कुठं? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. जर संतांचं वर्णन करायचं नाही तर करता कुणाचं? आणि दुसऱ्याचं वर्णन करता आम्हाला या व्यासपीठावर येणार नाही. आणि जे दुसऱ्याचं वर्णन, संत आणि नामस्मरण सोडून दुसरं चरित्र गातात, त्यातले आम्ही नाही. कारण की एका वारकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय आणि तुमच्यासारख्या हजारो वारकऱ्यांच्या संगतीत राहते. तुम्ही जर म्हटले ताई एखादा जरी विनोद करा, बऱ्याचशा ठिकाणी अशी घटना घडते की आम्हाला अक्षरशः लिहून चिठ्ठ्या देतात की थोडासा तरी विनोद करा, पण ते शक्य नाही महाराज. कारण की विनोद हा कीर्तनाचा पाया नाही. कीर्तन कसं असावं? ज्या कीर्तनात भगवंतानं नाचावं, ज्या कीर्तनात भगवंतानं येऊन बसावं, त्या कीर्तनात आम्ही विनोद करावे नाही महाराज. त्या आम्ही काही, आता ती गोष्ट बोलण्याचा माझा अधिकार नाही. आमचे पितरवाड महाराज समोर आहे, किती कष्टानं परमार्थ उभा केला, परंतु आम्ही काही अर्ध्या हरकुंडाला पिवळे झालेले वारकरी नाही आणि आमच्याकडून कोणा विनोदाची अपेक्षा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल. असा नामस्मरणाच्या तोला मोलाचा संतांचं महत्व. बरं नुसतं संतांचं नाही हो, संत चरणाच्या मातीचं. अहो आम्ही जर एखाद्या वेळेस मातीचे भरके पाय घेऊन जर घरात आलो तर आमची बायको 4-4 तास किरकिर करते आणि 4-4 वेळेस फडच्या पुशीते. मग आमच्या भरक्या पायात आणि संतांच्या भरक्या मातीत काय फरक? काहीतरी फरक असेल संत चरण राजामध्ये आणि आमच्या पायामध्ये. तो फरक कसा आणि त्या संत चरण राजाचा परिणाम काय होतो? अभंगाच्या पहिल्या चरण. संत चरण
टाळ्या. वा वा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. महाराज संत चरण रज म्हणजे काय? आमच्या ग्रंथामध्ये आमच्या संतांनी संत चरण रजाचे दोन अर्थ सांगितलेत. पहिला अर्थ संत चरण रज म्हणजे संताच्या पायाची धूळ आणि दुसरा अर्थ म्हणजे संत चरण रजाचा अर्थ म्हणजे संतांचं उच्चिष्ट. आपण पहिल्या अर्थाचा विचार करूया. संत चरण रजाचा परिणाम झाला कोणाकोणावर? संत चरण रजाचा परिणाम पहिला झाला देवावर, संत चरण रजाचा दुसरा परिणाम झाला जीवावर आणि संत चरण रजाचा तिसरा परिणाम झाला जडावर म्हणजे निर्जीव वस्तूवर. तो कसा? पहिलं बघूया संत चरण रजाचा परिणाम देवावर कसा झाला. अहो, जो भगवंत सृष्टीचा चालक मालक आहे त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानं हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही. ऐसा समर्थ असणारा भगवंत तुझे सतेने ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे वर्म जाणून शरण आलो. एवढा सत्ताधीश भगवान परमात्मा परंतु विटेवर खाली उतरतो आणि संतांच्या मागे मागे जातो. कशासाठी? कशासाठी जातो? संतांच्या मागे का फिरतो? त्याचं काही असत ना. चरणीचे रज वंदी शुळ पाणी नाचती कीर्तनी ज्यांचे माथा देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. त्या संतांच्या कीर्तनात येऊन नाचतो, त्या संतांच्या संग माग माग पळतो. कशासाठी? की माझे संत जर पुढे पुढे चालले ना तर त्यांच्या पायाची धूळ उडावी आणि माझ्या अंगावर यावी. नामयाच्या मागे चाले केशीराज चरणीचे रज लागावया. इतकं ते संत चरण रज महत्वाचे आहे महाराज. नामदेवरायाने म्हणावं, अरे आमच्या माग माग कशाला फिरतो? तू एवढा सत्ताधीश तुझ्या विटेवर उभा राहा ना. अरे 10-20 वर्ष नाही, 500 1000 वर्ष झाले जो योगी जपी तपी ते तप करतात त्यांच्या तू ध्यानात जात नाही, स्वप्नात जात नाही, आमच्या माग माग फिरतो. आम्ही असं काय केलं? योगी याच्या ध्यानी ध्याताना तुला शिकतो, तू आम्हापाशी मागे पुढे का बरं? कारण की त्यांचे रज अंगावर यावे. नामदेवराय लाडके भक्त होते. मला लाडका मुलगा असला की तू आईला काही विचारू शकतो. नामदेवरायने विचारावं, देवा काय आताच आमच्या माग माग तुम्हाला काम नाही का? भगवंताने गोड उत्तर द्यावं, तुझं विन सखा मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयाशी. अरे बाबा तुमच्या माग माग नको येऊ तर जाऊ कुठं? मला सांगा, एखादी आई केव्हा होते हो? बाई सगळ्याच असतात. इथं बसलेल्या सगळ्या बायका आहे, पण सगळ्या जणी आई होऊ शकत्या का? सगळ्यांना आई म्हणता येतं का? जिला बाळ झालं तिला आई म्हणता येतं, नाही तर बाई सगळी असते पण आई सगळ्या नसतात. तसं भक्त असलं तर देव आहे, नाही तर देवाला कोणी देव म्हणन का? तू कोणा नामाची भावे तुझं देव पण तुला कोण विचारत आमच्याशिवाय? भगवंतही म्हणतात, तुझं विन सखा मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी.
अहो ज्यावेळेस आषाढी कार्तिकी वारी संपते, भक्त गावाकडे निघतात, माझ्या भगवंताची अवस्था काय होते सांगू तुम्हाला. त्या भगवंतानं भक्ताच्या मागे यावं आणि म्हणावं, तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा, भेटे न केदवा मज लागे. अरे बाबा, तुम्ही गावालाच असाल, तुमच्या मुला बाळा संसारात गुंग असाल, पण मला कोण आहे. एखाद्या आईनं मुलीला निरोप देत्या वेळेस, सासरी पाठवत्या वेळेस जसं गळ्यात पडून रडावं, तसं माझ्या भगवंताची अवस्था होते. धावूनिया देवा गळाखाली मिठी, धावूनिया देवा गळाखाली मिठी. ओ बोलिया देवा धावनिया देव गळा घाली मिठी, सुंदर सुंदर गोष्टी बोलत असे. पतित पावन मी तो आहे खरा, तुमच्याने बरा दिसत असे. का बरा? कारण की भगवंत म्हणतो, तीही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयासी. असा संत चरणराजाचा परिणाम देवावर झालाय. आता आपण दुसरं बघूया, संत चरणराजाचा परिणाम जीवावर कसा झाला. संत चरणराजाचा परिणाम जीवावरही झाला ना. सर्वांना कथाभाग माहिती वाल्या कोळ्याचा. अहो, एक माणूस मारला तर एक खडा रांजणात टाकायचा, असे 7 रांजण ज्या वाल्या कोळ्याचे भरले होते. मला सांगा, नारद मुनीची भेट किती वेळ झाली. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धक्षण फक्त नारद मुनीची संगत घडली आणि जीवनाचा उद्धार झाला. दुसरा विचार करूया आपण आजामेळाचा. आयुष्यभर चोऱ्या केल्या, दरोडे टाकले आणि उतार वयात मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर संतांची भेट झाली. संतांनी सांगितलं, मुलाचं नाव नारायण ठेव. महाराज बसताना नारायण, उठताना नारायण, झोपताना नारायण, खाताना नारायण. परिणाम असा झाला की जीव जात्या वेळेस नारायण नावाचा उच्चार झाला आणि विमान नेण्यासाठी आलं. किती वेळ संगत घडली. अर्धक्षण घडता संतांची संगती. संत चरणराजाचा परिणाम जीवावर झाला. आता विचार करूया, संत चरणराजाचा परिणाम जडावर म्हणजे निर्जीव वस्तूवर कसा झाला. संत चरणराजाचा परिणाम निर्जीव वस्तूवर व्हावा, इतके पवित्र संत चरणराज आहे. हो महाराज, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काशीहून संत कबीर जनाबाईला भेटण्यासाठी म्हणून पंढरपुरात आले. रस्त्याने चालत असताना प्रसंग दिसला की 2 महिला एकमेकीला भांडताय. ही म्हणती ह्या गोऱ्या माझ्या, ती म्हणती त्या गोऱ्या माझ्या. तेवढ्यात संत कबीर तिथं गेले आणि विचारू लागले की नामदेव महाराजांचं घर कुठे आहे, मला जनाबाईला भेटायचंय. त्यामध्ये अगोदर आमचं भांडण मिटवा, मग जनाबाईला नामदेव महाराजाला भेटायला जा. अरे बाबा, तुमचं भांडण मिटतोय पण तुमचं भांडण नेमकं आहे तरी काय. ही म्हणती ह्या गोऱ्या माझ्या, ती म्हणती त्या गोऱ्या माझ्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल, जनाबाई जर संत होती तर भांडणं कशी करत होती. जी जनाबाई नाम भगवंताला भांडायला भिली नाही, ती जनाबाई तिथं भांडण करायला भेल का. अरे देवासंग भांडण करावं माझ्या जनाबाईनं. अरे अरे विट्यामुळे मायेच्या गारट्यात तुझी रांडरणकी झाली. तिथंही जनाबाईचं खरं असल्यामुळे ती माघार घेत नव्हती. कबीरजीनं सांगितलं, मी न्याय निवाडा करावा कसा.
कोणत्या गोऱ्या कोणाच्या आहे सांगावं कसं? माझी जनाई म्हटली माझ्या गोऱ्या. मी सांगते गोरी घ्या कानाला लावा, जी गोरी विठ्ठल विठ्ठल म्हणेल ती गोरी माझी. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 वा खुर्चीसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा वा. अहो ज्या जनाबाईच्या गोऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणावं, संत चरणराजाचा परिणाम निर्जीव वस्तूवर झाला. ज्यावेळेस तुकोबारा भजन करण्यासाठी डोंगरावर जायचे, जिजामातेनं म्हणावं अहो तुम्ही जाता, कोणत्या डोंगरावर जाता मला सांगून तरी जात जा. तुम्ही भंडाऱ्यावर गेले की मी भामचंद्रावर जाते, तुम्ही भामचंद्रावर गेले की मी घोरड्यावर जाते. रखरखत ऊन असतं त्याचा त्रास वाटत नाही, डोक्यावर भाकरीची पाटी असते तिचाही त्रास होत नाही, पण तुम्हाला वेळेवर जेवण मिळत नाही, माझ्या जीवाला काळजी वाटते. तुम्ही काय करत जा, सांगून जाते वेळेस मला फक्त सांगून जात जा की मी आज ह्या डोंगरावर चालले, म्हणजे मी तुम्हाला जेवण पोहोचत करेल. तुकोबारा म्हटले अगं आवले, ज्यावेळेस गळ्यात विना घातला आणि हातात चिपळ घेतला माझंच मला भान राहत नाही, तुला काय सांगणार. पण तुला सोपा प्रश्न सांगतो, गावाच्या बाहेर येशील, जिथं 3 वाटा फुटेल तिथली माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या रस्त्याची माती कानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्या रस्त्यानं मी गेलो असं समज. म्हणजे ज्या रस्त्यानं तुकोबारा गेला ती रस्ता सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. मग संत चरणराजाचा परिणाम निर्जीव वस्तूवर नाही झाला. ज्यावेळेस चांगदेव महाराज भेटीसाठी आले, ज्ञानोबाराय मुक्ताई सोपान काका सगळेजण भावंड भिंतीवर बसलेले होते. समोर बघितलं तर चांगदेव महाराज वाघावर आले. मग आपण पायी कसं जायचं? आज्ञा केली भिंतीला. सांगा त्या भिंतीत जीव होता? मग निर्जीव भिंतीवर जर संत चरणराजाचा परिणाम झाला मग सजीवावर होणार नाही. ज्यावेळेस पंढरपुरामध्ये भिंत अंगावर पडून बरेचसे वारकरी मेले होते, त्यामध्ये चोखोबाराय सुद्धा होते. देवांनी नामदेवरायाला सांगितलं जा माझ्या चोखोबाचे आस्ती गोळा करून आण. नामदेवरायांनी सांगितलं मी जातो, आस्ती ही गोळा करून आणतो, पण चोखोबारायच्या आस्ती मी ओळखायच्या कशा? भगवंतांनी खून सांगितली, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती आस्ती चोखोबारायाची. मला सांगा हाडं सजीव असतात? निर्जीव वस्तूवर संत चरणराजाचा परिणाम होतो, मग सजीव वस्तूवर होत नाही? होतो. एवढं पवित्र असणार संत चरणराज, याचं महत्व आम्हाला कळलं. पण ताई तुम्ही दुसरा प्रश्न सांगितला होता की संत चरणराजाचा दुसरा अर्थ होतो उच्चिष्ट. संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय? तुम्हाला सांगू संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय? अहो आम्ही ज्या ज्ञानसागरात डुबक्या मारतोय, ज्या ज्ञानामध्ये आंघोळी करतोय, सकाळच्या काकड्यापासून रात्रीच्या भजनापर्यंत जे सगळं काही करतोय, काकडा असो हरिपाठ असो, ते सगळं संतांचं उच्चिष्टच तर आहे. ज्या ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतो ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांची उच्चिष्टच आहे. ज्या गाथ्याचं भजन करतो तो गाथा तुकोबारायांचा उच्चिष्टच आहे ना. मला सांगा, ज्ञानोबाराय म्हणतात व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो, ते उच्चिष्ट व्यासांचं आहेच की. आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही संतांचं उच्चिष्ट खातो. आम्ही कोणी आयऱ्या गेऱ्याच्या मागे जातच नाही. ज्याला ध्येयापर्यंत पोहोचायचंय ना त्यांनी संतांच्याच मागे जावं. महाराज ज्ञानोबारा म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. कोणाच्या मागे जायचं नसतं.
आम्हाला आदर्श आहे, आम्हाला अभिमान आहे. आम्ही संतांच्या मागे गेलो. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. तुमचे वंदे चालू जाता तुमचे वंदे चालू जाता वा महाराज, आम्हाला अभिमान आहे. ज्या अण्णांनी संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्त काकडा चालू केलाय तो आजही आम्ही करतोय. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. झाडू संताचे मार्ग आड रानी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. आम्ही उष्ट कोणाचं खातोय? संतांचं उच्चिष्ट खातोय. ज्यांना ही भवनदी तरुण जायची ना त्यानं संतांचंच उच्चिष्ट खावं, तरच भवनदी तरुण झाले जाते महाराज. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचं, त्याच्याशिवाय कोणीच नाही. आता आम्हाला संत चरणराजाचा अर्थ चांगलाच समजलाय, पण तुमच्या अभंगामध्ये दुसरं आहे. संत चरण रज लागता सहज, पण त्याच्या पुढे आहे वासनेचे बीज जळवले जाय. आता प्रश्न इथं निर्माण होतो, वासना म्हणजे काय? कशी असते ही वासना? काय करते ही वासना? महाराज, याच वासनेने भल्या भल्यांचा घात केला. याच वासनेने जावा जावात भांडणं लावले. याच वासनेने भावा भावात भांडणं लावले. याच वासनेने शेजाऱ्या शेजाऱ्यात भांडणं लावले. महाराज, याच वासनेमुळे 5 वर्षाची मुलगी कळत नाही. याच वासनेमुळे आज खरात सारखे धोंडूबाबा जलात जाऊन बसले. अशी ही भयंकर असणारी वासना तुम्हा आम्हालाच परेशान करते, यात नवल नाही. पण ही वासना इंद्र चंद्र रावण, अहो संतांच्या सान्निध्यात 24 तास भगवंताच्या सान्निध्यात नारद महर्षी राहत होते. रात्रंदिवस भजन करते, त्यांनाही सोडलं नाही. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. रावणाचा जर विचार केला तर रावण तपश्चर्याला बसले तर पर्वत हालत होता, कैलास पर्वत हालत होता. ज्या रावणेनं आपलं शिर छाटून भगवंताला अर्पण करावं, त्या रावणाच्या संपत्तीचा जर विचार करायला गेला तर तुकोरामदाचा कोटी घरे ज्याची काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, असा असणारा रावण पण या वासनेने त्याचाही घात केला. बरं, ही वासना एका जन्माचा घात करत नाही महाराज. दुसरा जन्म जर कशाला घ्यावा लागत असेल तर माझे नाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप. एका जन्मात नाही, दुसरा जन्म सुद्धा वासनेनंच घ्यावा लागतो. कथा भाग सगळ्यांना माहिती आहे, जळीभद्र राजाचा कशानं जन्म घ्यावा लागला? हरणाचा. अहो, राज्य वैभव सोडलं, संपत्ती सोडली, घरदार सोडलं, वनात जाऊन तपश्चर्या करू लागले आणि संग जडला एका हरणाच्या पाडसाचा. अहो, त्या हरणाचा एवढा नाद लागला, एवढा छंद लागला की मेल्याच्या नंतर मरते वेळेस रात्रंदिवस हरण आठवायला लागलं. आणि मेल्याच्या नंतर दुसरा जन्म जर कशाचा घ्यावा लागला तर हरणाचाच घ्यावा
जड भरत राजा हरणा गर्भा गेला, घाला हाताला वासनेने, अशी भयंकर असणारी वासना. परंतु तुकोबारा म्हणतात माझी जळून गेली. आणि मला सांगा, एकदा जळालेली वस्तू पुन्हा निर्माण होते का हो? सर्व शेतकरी आहात तुम्ही, जरी शेतीत राहत असले तरी शेतीचं सगळंच माहितीये. मला सांगा, शेतात बी पेरते वेळेस भाजून पेरतात का? एक हुशार शेतकरी होता, त्यांना 5-25 किलो हरभरा भाजलं आणि मग पेरलं. उगल का? उगल? भाजलेले शेंगदाणे लई झालं तर खायला चालतील, पण पेरायला चालणार नाही, उगणारच नाही. मग बी भाजून केली लाई ना आम्हा जन्म मरण नाही. जर बी भाजून लाई झाल्याच्या नंतर पुन्हा जन्म मरण नसतं तर तुकोबाराची वासना तर जळून गेली होती, मग पुन्हा यायची शाश्वती आहे का? नाही महाराज. आमचे घोडके बाबा नेहमी विनोदानं सांगत असतात, एकानं बायको मारली आणि माहेरी पाठवली, एकानं तिच्या अंगावर रॉकेल वचलं जळून टाकली. मला सांगा, जाळलेली परत येईल का माहेरी गेलेली परत येईल? हा, माहेरी गेलेली परत येईल. जी जळाली ती परत येऊ शकत नाही. तशी तू कोणाच माझी वासना ही जळून गेली होती, मग ती परत येऊ शकते का? नाही. आणि ज्याला संत चरणराजाचा स्पर्श झालाय, ज्याची वासना जळून गेली, मग त्याला राम नामाविषयी आवड निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अभंग. राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी, आणि सुख घडोघडी वाढू लागे. महाराज, राम नामाविषयी आवड सर्वांनाच होत नाही, निर्माण होत नाही. त्याच्यासाठी पुण्य असावं लागतं. आज कितीतरी लोक जवळ असून घरात झोपलेले आहे, पण ज्यांना राम नामाविषयी आवड आहे. आमचे मुरदारे पाटील प्रकाश नगरहून इथं आले, आमचे मेंगडे साहेब माडा कॉलनीतून आले, मधने सर तान्हाजी नगर मधून आले. कशामुळं? रामनामाविषयी आवड आहे म्हणून. काही ते लोक जवळ असून वरती जाऊन झोपून राहिले. त्यांच्या नशिबात नाही महाराज, त्यांच्या भाग्यात नाही. त्याच्यासाठी भाग्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी, आणि म्हणून विठ्ठले
अनंत जन्माचे सुकृत पदारी त्याच्या मुखी हरी पैठा होय. सगळ्यांना साधतं का हे? सगळ्यांचं साधत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून सगळ्यांना अण्णांची संगतला साधली आणि म्हणून इथपर्यंत आले सगळेजण. त्याच्यासाठी पूर्वजन्मीची पुण्यही असेल काहीतरी. अरे कितीतरी लोक वाईट संगतीला जातात. मी नेहमी सांगत असते, तंबाखू खाणाऱ्याच्या संगतीला जर असला 2-2 किलोमीटर वखर, जुने लोक वखर उभा करून 2-2 किलोमीटर जायचे कशासाठी? तंबाखू खाण्यासाठी. आणि जो संतांच्या संगतीत गेला ना, अहो तो एकटा बसला तर रामकृष्ण हरी म्हणेल आणि 4-5 जण जर जमले ना तर टाळ मृदंग हार्मोनियम सगळं करून भजन करतील. पण संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर भजनच करतील. विठ्ठल विठ्ठल. रामनामाविषयी आवड सर्वांना निर्माण होत नाही. मला त्याच्यासाठी भाग्यच असावं लागतं. आणि एकदा का रामनामाविषयी आवड निर्माण झाली तर सुख वाढवायला वेळ लागत नाही. कारण की सुखच येत आहे, दुसरीकडे कुठं सुख नाही. आता सुखाचा जर विचार करायला गेला तर 2 ते 4 तास नाही, एक दिवसभर जर सुखावर बोललं तरी चिंतन संपणार नाही. पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. माणसं लांबून आले आहेत आणि रोजच सर्वांना कामं करून परमार्थ करायचंय. आपल्याला नुसतं परमार्थ करायचं नाही. पण सुखाचा जर विचार करायला गेला तर सुख मिळतं कुठं? सुख शोधतोय कुठं आपण? सुखाचा पत्ताच विसरलोय. सुख दुसरीकडे नाहीच महाराज. सुख वसे ठाई पायी बहु पायी संताची. संताचा सुख या. अरे हे सुख स्वर्गात नाही. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ जोडे संत बलिदानिला. वैकुंठ जोडे संत बलिदानिला. या सुखा कारणे वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा वा, सुख कुठे? या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आणि एवढं सुख मिळून जर आम्हाला उपभोगता येत नसेल तर समर्थाची या पोटी आम्ही जन्मलो करंटी. आमच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणाचं नाही महाराज. मी बोलून गेले. सुखाची जर व्याख्या करायला गेली तर दिवस पुरणार नाही एवढी सुखाची व्याख्या. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तुकाराम म्हणतात मग रामनामे उपजे आवडी. एकदा का रामनामाविषयी आवड निर्माण झाली मग सुख वाढायला वेळ लागत नाही. आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर सुख कुठं आहे हे शोधण्याची वेगळी गरज पडत नाही. कारण की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख दुसरीकडे शोधण्याची गरज नाही. आणि एकदा का तुम्हाला त्या भगवंताच्या पायापाशी सुख मिळालं तर मग त्याची अवस्था काय होते? अभंगाचं 3रं चरण. कंदी प्रेम दाटे नयनी निरलोटे. कंदी प्रेम दाटे नयनी निरलोटे.
वा महाराज. कंठी प्रेम दाटे नयने निर्लोटे हृदयी प्रगटे रामरूप. पण माफी मागून बोलू का, ही अवस्था सगळ्यांची होत नाही महाराज. याच्यासाठी सिद्ध पुरुष असावा लागतो. अहो कीर्तन ऐकते वेळेस नेत्रातून अश्रू यावे, प्रत्येकाला ही भावना निर्माण होते. भजन चालू असताना आगार रोमांच उभे राहावे प्रत्येकाच्या राहतात नाही. त्याच्यासाठी तेवढं ज्ञान असावं लागतं, त्याच्यासाठी तेवढा अधिकार असावा लागतो. हृदयामध्ये रामरूप प्रगट केलं ना आमच्या हनुमंतरायाने, हृदयामध्ये रामरूप प्रगट केलं ना सावता महाराजांनी. तुमच्या आमच्या हृदयामध्ये होणार नाही, होऊ शकतं, पण तेवढा अधिकार निर्माण करावा लागतो. अहो अण्णांनी त्यांचा अधिकार आणि आज मला वाटतं आज आपल्यामध्ये अण्णा नाही, पण असं होईल का नामस्मरण चालू आहे तिथं ते नसणार, असं होऊ शकत नाही. कारण की देवाचं आणि भक्ताचं नातंच एवढं घट्ट आहे. जिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे तिथं संत हमखास येणार. कीर्तनाची जागा जिथं नामस्मरण चालू तिथं संत येणार नाही. संताचं आणि भगवंताचं नातं सांगताना माझे माऊलीनं ओव्या खर्च केल्या. हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातिले, द्वैत न मोडी ते केले आपण आयशे अर्जुना. त्यांच्यात भेद आहे, संतांमध्ये आणि भगवंतामध्ये भेदच नाही. मी सांगून गेले, दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे फुसणे सांगणे तुझे माझे. ज्यावेळेस अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता, भगवंत तू आणि मी वेगळा आहे नाही महाराज. कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटे, पण त्याच्यासाठी अन्नासारखी साधना असावी लागती, संतांसारखा तेवढा त्याग असावा लागतो. शेवटच्या काळात तुकोबरा म्हणतात हे साधन सोपं आहे, सरळ आहे, गोमट म्हणजे चांगलंही आहे, पण त्याच्यासाठी पूर्व पुण्य असावं लागतं. अभंगाचं
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयने निर्लोटे हृदयी प्रगटे राम रूप तुका मने साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी वर हात करायचे, अगदी सर्वांनी, आणि जोरात भजन करायचं. विठोबा
वाटे परी उपदिष्टे पूर्वपुण्य. महाराज बोलण्यासारखं खूप आहे. एका एका शब्दाचं जर चिंतन करायला गेलं तर 2-2 तास बोलू शकतो आपण. माहितीये का, हे वाङ्मय म्हणजे दुभती गाय आहे. गाय सगळ्यांना माहितीये. गाईला जर वासरू पाजायला सोडलं तर जे जे ते वासरू हुमण्यात येतं ना ते ते गाय पाळणा सोडती. मग ही दुभती गाय आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुम्ही याचं जेवढं मंथन करसाल, जेवढं याच्यात खोल जासाल, तेवढं तुम्हाला सार निघल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे महाराज. जर कधी कीर्तनासाठी थोर महात्मे उपस्थित आहे, आमचे पितृतुल्य सांगून गेले गुरुवार आमचे पितरवाड महाराज, त्यांनाही माझा धन्यवाद, साष्टांग नमस्कार. एवढी धावपळ असतानाही आमच्या भोसले महाराजांनी बापूने आज हजेरी लावली, त्यांनाही धन्यवाद. चिकलठाण्याहून आमचे महाराज आले. महाराजांचं नाव दुतोंडे महाराज माहिती आहे, पण असं कधी कधी वयानुसार महाराजांचा शब्द वयानुसार होत असतो. त्यांनाही धन्यवाद. सुरडकर गुरुजी त्यांनाही धन्यवाद. वैजनाथ महाराज रेणके त्यांनाही धन्यवाद. महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांनाही धन्यवाद. अहो, ज्यांच्यामुळे मला हा आकार आला, मातीच्या गोळ्याला ज्यांनी आकार दिला, असं आमचं सर्वच हनुमान भजनी मंडळ, त्यांनाही धन्यवाद. आमचे शेलारताई आहे उपस्थित, त्यांनाही धन्यवाद. काळेताई आहे, त्यांनाही धन्यवाद. हुडताई आहे, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशी मृदंगाची साथ दिली आमचे ऋषिकेश महाराज, त्यांनाही धन्यवाद. आमचे चोपदार बाबा, त्यांनाही धन्यवाद. हार्मोनियमची ज्यांनी गोड अशी साथ दिली अशी आमचे शिंदे सर, त्यांनाही धन्यवाद. लाभून आले सगळे सर्वच जण. आमचे माडा कॉलनीतून आले, आमचे मुरदारे पाटील प्रकाश नगरून आले, मधले सर असतील, सर्वांचे नावं घेणं शक्य नाही, पण एक बोलू तुमच्यासाठी. तुमचेने केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, येथे माझे जी उरले पायिक पण. सर्वात मोठं नाव राहून गेलं आमचे आगवान महाराज, त्यांनाही धन्यवाद. महाराज बोलता बोलता जर काही चुकलं असेल ना, आता स्वाभाविक आहे, सर्वांनाच माहिती आहे, पण माऊलीचे शब्द जर सांगायचं झालं, जरी का बालक बोबडा बोले वाकुण वेचू का पावले, ते चोच करुणे माऊली रिचे जेवी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. करविली तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. महाराज सर्वांच्या चरणी अगदी नतमस्तक होते. झालेली सेवाच्या भगवंताच्या चरणी, सर्व गुरुजन मंडळींच्या चरणी, श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि इथंच माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात आमचे चॅनल वाले. न बोलवताही अगदी त्यांना कुठला फोन करण्याची फक्त माहिती होण्याचा उशीर, इथं कार्यक्रम आहे ते अगदी वारकरी संप्रदायाचा लळा ज्यांना आहे ते अगदी वेळेवर हजर झाल्याशिवाय राहत नाही महाराज, त्यांनाही धन्यवाद देते. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.